तर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी हा पहिल्या नंबरचा ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ। तो हे गाईज, गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर संध्याकाळचे वाजता आहेत 4:15। प्रेस केले हे अजून बी डर आवरायचं बाकीच आहे। तर हे कपडे प्रेस केलेले आहेत, तर आपल्याला बॅगेमध्ये भरायचं आहे, कारण की आपल्याला 3-4 दिवसाचा दौरा आहे। तर आपण जाणार आहोत द्वारका, सोमनाथ वगैरे फिरण्यासाठी। तर कंटिन्यू व्हिडिओमध्ये लागून राहा, खूप तुम्हाला भारी भारी बघायला मिळणार आहे। तर आता 1 तासानंतर ट्रॅव्हल्स आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपटून घेतो। हे बिडा तयारी झालेली आहे, बॅग वगैरे भरून घेतली तर चालेल मंडळी। आपण पोचलो ते म्हणजे गुंजनला आणि आता ट्रॅव्हल्स शोधतोय। बघा ट्रॉफिक, या ठिकाणी ट्रॅव्हल्स येणार आहे आमची। फायनली ट्रॅव्हल्स आलेली आहे, सागर ट्रॅव्हल्स। हळू 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 फोन केला ना मंडळी, 1 तास आता बसलो फायनली ट्रॅव्हल्स मध्ये। हा बाहेरचा नजारा आपण बघू शकता। आलो सुरत मध्ये। ट्रॅव्हल्स इथं थांबले, ही आहे आमची ट्रॅव्हल्स आणि आम्ही खाण्यासाठी काहीतरी घेतलंय आणि आता बिसलेरी बॉटल घ्यायला जातोय आम्ही। टोटली इथं थांबले। चला तर मंडळी, आता आपण बसून घेऊ बसमध्ये झालेले। हॉटेलवरनं आपण भजी आणली, पोहे आणलेत, 1 बिसलेरी बॉटल आणि चिवडा आणलाय आणि आधीच घेतलं होतं। तर अर्धा तास थांबले होते आणि आता गाडी परत निघाली आहे। चला तर मंडळी, आपण थोडंफार जेवण करू आणि भेटू आपण उद्या सकाळी मॉर्निंग मध्ये। सो हे गाईज, गुड मॉर्निंग। आपण व्हिडिओला सुरुवात केली सकाळी 9:30 वाजता। जुनागड मध्ये आलो आहोत आपण। तर आपण बाहेरचा नजारा पाहू शकता, किती सुंदर आहे ते सकाळी सकाळचा। फायनली मंडळी, आपण पोचलो सोमनाथच्या बसस्टॉप जवळ। तर टायमिंग काय झालाय दादा? 11:15 वाजलेत। तर आपण फायनली पोचलो। ही आपली ट्रॅव्हल्स, आपण याच्यामध्ये आलो होतो। तर चालेल मंडळी, आधी फ्रेश होतो। फ्रेश होण्यासाठी आपण हॉटेलमध्ये आलो, एंट्री केली। तर हाय आपलं रूम, ही आहे आपली रूम, आपण बघू शकता। फ्रेश होण्यासाठी आपण इथं 2-3 ताससाठी
रूममध्ये थांबणार आहोत. तर पटापट आंघोळ वगैरे करून मग आपण मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जा. तर भेटू आपण फ्रेश झाल्यानंतर. ओके, तर फायनली मंडळी फ्रेश झालो आता थोडं बरं वाटतंय, कारण की रात्रभर म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपासून बसमध्ये बसलो, तर आता सकाळी 11:45 वाजता आपण सोमनाथ येथे उतरलो. तर आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे दर्शन घेण्यासाठी. तर आपण डायरेक्ट भेटू. आपण मंदिरच्या परिसरामध्ये पोहोचलो. तर आपण बघू शकता आजूबाजूचा नजारा बेस. आता चला तर मंडळी आपण बघू शकता किती सुंदर परिसर आहे. बघा गर्दी किती आहे. तर हा आहे मेन मंदिरचा कळस सोमनाथ इथला. मंडळी पूजेचं साहित्य घेतलं आपण आणि आतमध्ये जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी. खूपच गर्दी आहे आपण बघू शकता. तर लाईन मध्ये आपण जातोय. गर्दीच आहे भाविकांची. आपलं दर्शन झालेलं आहे. तर देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या नंबरचा हा ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ मध्ये. तर हे बघा किती सारी मोठे आहे आणि हा आहे मेन मंदिर. सो गाईज फायनली आपण दर्शन करून आलो होतो. तर एकदम भारी असा व्ह्यूज आहे आणि आयुष्यात आपण एकदा नक्की या. गाईज हा आहे परिसर आणि अतिशय स्वच्छ असा परिसर आहे आणि त्यालाच लागून समुद्र किनारा, स्वच्छ पाणी देखील आहे, अथांग समुद्र, स्वच्छ असं वातावरण आहे. आणि त्रिशूल आपण बघू शकता. जय सोमनाथ. या ठिकाणाहून पूर्ण मंदिराचं दर्शन आपल्याला होते. आपण म्हणजे बघू शकता पण हे जय सोमनाथ हा पूर्ण मंदिरचा परिसर येतोय या ठिकाणाहून. तर मंडळी फायनली आपलं सगळं दर्शन वगैरे करून झालं, आजूबाजूचं परिसर पण पाहून झालं. तर आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे द्वारका. तर भरपूर लांब जायचं आहे, द्वारकाला जायचं आहे, द्वारकाधीशचं दर्शन घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चला तर
फायनली मंडळी आता चेकआउट केलं. आता आम्ही जातो. तर इथं आपण थांबलो होतं आणि जवळच आपलं महादेवांचं मंदिर होतं. तर आता आपण फायनली चेकआउट केलं आणि आता आपण द्वारकासाठी जाणार आहोत. तर हे बघा मंदिर आपण बघू शकता. इथं जवळच आहे. हा आहे मेन गेट, पण मधून जावं लागतं. तर फायनली मंडळी आपण आलो ते म्हणजे ट्रॅव्हल्स स्टँडजवळ. तर आपली ट्रॅव्हल्स इथं लागणार आहे. द्वारकाला जाण्यासाठी बुकिंग झालेले आहे आणि 4:30 वाजता निघणार आहे. तर आता ट्रॅव्हल्स शोधतोय आपली ट्रॅव्हल्स कुठे आहे. तर फायनली मंडळी ट्रॅव्हल्स मिळालेले आहे. 98696 बराडी. तर ही आहे आपली ट्रॅव्हल्स द्वारकाला जाणारी. तर आपण बघू शकता. चला तर भेटू आपण. सीट नंबर 11-12 हे वाला काय. फायनली आपण आलो आहे 17 आणि 18 नंबर सीट. तर मंडळी गाडी थांबली आता हॉटेलवर चाय नाश्तासाठी. तर सो गाइस फाफडा 1 प्लेट 60 रुपये. तर आमचं ढोकळा आणि फाफडा आले. आता आम्ही थोडंसं नाश्ता करून घेतोय. गाडी निघाले द्वारका सोमनाथ सौराष्ट्र थाल. पण इथं थांबलो होतो. तर फायनली गाडी निघाली. करेक्ट 10 वाजलेत आणि आपण द्वारका नगरीमध्ये प्रवेश केला आहे. आणि आपण आता शोधतोय ते म्हणजे हॉटेल्स. तर आपल्याला थांबायचं आहे, त्याच्यामुळे हॉटेल्स पाहावं लागतील. रूम एकदम व्यवस्थित आहे, पॉश रूम आहे. तर आपण बघू शकता टॉयलेट वगैरेचे सर्व आंघोळीचे वगैरे सोय आहे. हॉटेलमधला आपण आज संध्याकाळी इथंच थांबणार आहोत. तर रेंट वगैरे कसं काय आहे ते दादूस गेलं आहे विचारण्यासाठी. रूम भेटला आहे हॉटेलमध्ये. तर हा रूम आहे. हे बघा एका नाईटसाठी फक्त द्वारकामध्ये आपण आलो आहे. जर आपण कधी याल तर दिवसाच फिरून जा, कारण कसं आहे रेंट बहुत ज़्यादा है, इसीलिए 1000-1500-2000 के आगे ही, इसलिए आना है तो दिन में देख के निकल जाओ द्वारका नगरी. ओके ठीक आहे. तर चालेल मंडळी, आता थोडं फ्रेश होतो कारण की 4-5 तास आणखी सोमनाथहून द्वारका प्रवास करून आलो, त्याच्यामुळे मग थोडं फ्रेश व्हावं लागेल. मंडळी हा होता आपला वापी ते सोमनाथ, सोमनाथ ते द्वारका प्रवास असा. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल. कसं काय वाटला व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. द्वारका नगरीचा व्हिडिओ पुढे येणार आहे. तर पहा. बाय बाय.